पारंपरिक पद्धतीने तुम्हाला मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. जुनी माणसं कसं बनवायची आपली आजी वगैरे तसा ठेचा आम्ही बनवून दाखवतात. आपण शेंगदाणे भाजून घेऊ. थोडेसे शेंगदाणे लागतात. शेंगदाणे भाजले गेले काढून घेतो. आता मी मिरची भाजून घेते. थोडंसं तेल टाकू, जास्त नाही. तुम्ही मिक्सरमध्ये करून बघितलं असेल, खलबत्त्यामध्ये कुटून बघितलं असेल, त्या मिरचीचा ठेचा खाल्लेला असेल. मी आता नवीन पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर आपली मिरची भाजली गेलेली आहे. आता काय करते मी सांगते तुम्हाला आता पुढे. आता आपण मीठ टाकून घेऊ, शेंगदाणे टाकून घेऊ. आता तर प्रत्येकाच्या घरामध्ये असा तांब्या राहतोच, तर तुम्ही आता तांब्या घ्यायचा. अशा पद्धतीने मिरचीचा ठेचा करून बघा तुम्ही. नक्कीच खायला छान लागतो रुचकर. किंवा आपल्याकडे खलबत्ता असतो ना, खलबत्त्यामध्ये पण कुटून छान लागतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये तसा टेस्ट एवढा जमत नाही. बाजूने कुटून बारीक करते. हे बघा, खाली कापड टाकलं ना तो तवा सरकत नाही. झालेला आहे. थोडा आबडधोबडच छान लागतो. जास्त बारीक झालेला आहे मिरचीचा ठेचा छान लागत नाही. खायला खूप छान लागतो. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही. आता मी तेल टाकून घेते. यात आपण आता तेल टाकून घेऊ. शेंगदाणे असं जाडसरच छान लागतात त्या ठेच्यामध्ये. तर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ टाकलेलं होतं आपण. झाला आपला ठेचा तयार. बाजरीच्या भाकरसोबत खूप छान लागतो. मिरचीचा ठेचा तयार आहे. गावाकडच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीचा ठेचा. तुम्हाला आता मी ठेच्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकर पण बनवून दाखवणार आहे. आता असं आपण पीठ टाकून घेऊ. गोळा तयार आहे. तर भाकर तुटून होते. तर आपण ही भाकर टाकून घेऊ. बघू शकता. तर आपण भाकर शिजवून घेऊ. आपली भाकर तयार आहे. मिरचीचा ठेचा आणि भाकर तयार आहे. बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी छान लागतो ठेचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गावरान ठेचा तयार आहे आपला.